नमस्कार. आज आपण बनवत आहोत गावरान बटर चिकन. चुलीवर पातेलं ठेवलंय आता. यासाठी घेतलाय भरपूर कांदा, हळद, टोमॅटो, दही, बटर. पातेल्यामध्ये कांदा टाकून घेतलाय तेलामध्ये. कांदा लाल भाजत आहे. मला मदत करायला लागली ज्योती. टोमॅटो चिरायला लागली, ही कोथिंबीर चिरायला लागली. आम्ही आहे गावरान माणसं. हे सोनाई बटर घेतले, ते कांद्यामध्ये टाकले. कांद्याला आता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आपले मसाले पण तयार आहेत. टोमॅटो तयार आहे, कोथिंबीर, अद्रक लसूण पेस्ट, खडे मसाले आणि चिकन मसाला. आता यामध्ये टाकलाय अद्रक लसूण पेस्ट. आपला कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट ब्राऊन कलरचा झालेला आहे. आता कांदा टाकलेला आहे आणि त्यामध्ये टोमॅटो पण भाजायला टाकलेला आहे. मस्त जाळ लावलेला आहे. आता टोमॅटो, कांदा, लसूण पेस्ट मी हलवून घेत आहे, चांगला भाजून घेत आहे. ह्या पार्टीचे स्पॉन्सर सन्माननीय अनिता बनसोडे आहेत. यांनी सगळं चिकन बटर ह्याने सप्लाय केलं आम्हाला. त्यांचा आभार मंडळातर्फे. ह्यामध्ये आता धना पावडर, बटर आणि कोथिंबीर टाकले आणि मस्त हलवून घेतो. खाली चिटकू देत नाही मी. यामध्ये काळं चिकन टाकत काळं तिखट टाकत आहे. मस्त असं भाजून झालंय. त्याला आपल्या पंढरपुरी भाषेमध्ये येसूर म्हणतात. येसूर जरा काळा असल्यामुळं भाजी आता आमची काळी होईल. आता आपला मसाला तयार झालाय. त्यामध्ये 1.5 किलो चिकन. अगं पाणी साठलं. सॉरी. यामध्ये आता 1.5 किलो चिकन टाकलंय. आता त्याला व्यवस्थित हलवून घेऊ. अशा प्रकारे हे मस्त पैकी चिकनला पूर्ण मसाल्यामध्ये मॅग्नेट केलंय आणि हलवलंय त्याला व्यवस्थित. आता काही करायचं नाही. 2 मिनिटं थांबायचं. हे झाकण प्लेट 5 मिनिटांनी प्लेट उघडून बघा. आता हलकंसं तेल सुटायलंय. वास यायलाय ना? यायलाय ना? दही टाकून देऊ. 1.5 किलो चिकनला. यामध्ये आता मी दही टाकत आहे. 1.5 किलो चिकन मध्ये आम्ही अर्धा लिटर दही टाकत आहे. ती कुठे आहे दुसरं पाक? दही सगळं टाकून देऊ ना बाय. दही आता आपली ही मस्त याला पाणी सुटते. व्हिडिओ चालू आहे. अशा पद्धतीने हे आपलं फायनल स्टेप कंप्लीट झाली. आता हे मस्त शिजतंय. बंद. त्यामध्ये अजून जरा एक्स्ट्रा दही ऍड करत आहे. हे कुठे आहे माझं? आता मस्त शिजू द्यायचं. बंद कर.